आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मंजिरी, काय चाललंय तुझं? तुमचं काय चाललंय? जे योग्य तेच करतोय मी मंजिरी। बदललेस तू। या घरात कायम सुख नांदावं असं जिला वाटायचं ती मंजिरी कुठे आहे? वेळ पडलीच तर या घरासाठी सर्वस्व पणाला लावणारी मंजिरी कुठे आहे? मी अजून तीच मंजिरी दादासाहेब, फक्त तुम्हाला ती दिसत नाही। या घरासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे मला माहिती आहे, म्हणूनच मला वाटतं की मीरा सून म्हणून या घरासाठी योग्य नाहीये। मंजिरी, जे घडले ते आपण बदलू शकत नाही, त्यामुळे रोज रोज या घरात मीरावरून वाद होणं हे योग्य नाही। त्या मुलीने जे काय केलंय ते पाहता हे सगळं थांबेल असं मला वाटत नाही। थांबेल ते थांबवणं फक्त तुझ्या हातात आहे मंजिरी। मला आश्चर्य ह्याचं वाटतं की तुला हे सगळे प्रश्न पडतातच कसे? बस झालं मंजिरी, यापुढे प्रत्येक गोष्टीवरून मीराचा राग करणं हे बंद व्हायला हवं। तिचा जो मंगळसूत्राचा अपूर्ण राहिलेला विधी आहे तो आज पूर्ण व्हायला हवा। ठीक आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मंगळसूत्राचा विधी आजच पूर्ण होईल। फक्त माझी एक अट आहे की मंगळसूत्र सुलट करण्याचा जो विधी आहे तेव्हा सासू नवीन सुनेला एक कामगिरी सोपवते। आणि ते काम सुनेला वेळेत पूर्ण करायचं असतं। रामपुरे घराची प्रथा आहे तशी। आईसाहेब सांगा ना, मला काय करावं लागेल? विधी सुरू होण्याआधी मी गणपती आणि महागौरी मातेची आरती करणार। नैवेद्यासाठी तुला 151 मोदक तयार करावे लागतील। काय आई, अगं 151 कसं शक्य आहे? मी सांगितलं ना मगाशी, प्रथाच आहे तशी। सासूने सुनेला काम सांगणं आणि सुनेने ते काम वेळेत पूर्ण करणं। मान्य आहे मंजिरी, पण म्हणून इतके मोदक? आई, अगं ही कोणती प्रथा आहे? अंबिका वहिनीच्या वेळेस ही प्रथा आपण केलीच नाही। अनन्या, तुला काय माहितीये ग या घरच्या प्रथेबद्दल? हा, अशी किती लग्न पाहिलीस तू? सांग ना। मुळात हा विधी तू किती वेळा पाहिलास? आणि अंबिकाच्या वेळेला जेव्हा हा विधी पूर्ण झाला होता तेव्हा तू इथे नव्हतीस, परदेशात होतीस तू। मंजिरी, दादासाहेब, हा विधी सासू आणि सुनेसाठी। तुम्ही सासरे आहात ना, मग मध्ये कशाला पडताय तुम्ही? सासूला ठरवू दे ना की तिने सुनेला कोणतं काम सांगायचंय, तिची कशी परीक्षा घ्यायची आहे। घरच्या प्रथेने सासूला दिलेले अधिकार तुम्ही काढून घेणार आहात का? आईसाहेब, मला मान्य आहे तुमची अट, मी करेन मोदक। आणखी एक, तुला स्वतः देवघरात जाऊन हा मोदकांचा नैवेद्य दाखवावा लागेल।
आपल्या देवघरात महागौरी मातेची प्रतिमा आहे. तू देवी समोर जाणार नाहीस अशी शपथ घेतली असलीस तरी सुद्धा तुला तिच्या समोर जाऊनच हा नैवेद्य दाखवावा लागेल. मीरा, हे 151 मोदक तयार करण्यासाठी तुझ्याकडे फक्त 2 तास. मोदकासाठी लागणारं साहित्य तू नर्मदा किंवा सुनीताकडनं घे. आई, मीरा वहिनीला मी मदत करू शकते ना? अजिबात नाही. अगं, तिला हे सगळं एकटीनेच करावं लागतं. रामपुऱ्यांच्या घरची सून होणं ही काय सोपी गोष्ट नाही. त्या सुनेची काय जबाबदारी असते हे मीरालाही कळू दे. वहिनी, आकडा ऐकूनच डोळे पांढरे झालेत तिचे. जमणार आहे का तिला एवढी मोठी जबाबदारी? ते येणाऱ्या 2 तासात कळेलच. मीरा, नैवेद्य करताना काय सोवळ पाळावं लागतं ते तुझ्या लाडक्या काकांनी तुला शिकवलं असेलच, हो ना? शेवटी आणखी एक महत्वाची गोष्ट. दादासाहेब अनन्या, तुम्ही साक्ष आहात. दिलेलं काम जर का मीराला वेळेत पूर्ण करता आलं नाही तर रामपुरेंची सून म्हणून ती योग्य नाही हे आपोआप सिद्ध होईल. काय ग मीरा, आता तुला तुझी खरी लायकी कळेल. 151 मोदक करणार आहेस ना तू? 151 काय, साधे 11 मोदक सुद्धा होऊ देणार नाही आम्ही. जमणार आहे ना? न लढता माघार घेणं हे माझ्या संस्कारात नाहीये. आणि हो, वेदासाठी जर तुम्ही मला निखाऱ्यावरनं जरी चालायला सांगितलं ना तरी सुद्धा मी चालेल. मी माघार घेणार नाही, कळलं?